लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा एका वाक्यात उत्तर. राज्यातील लाडकी बहीण योजनेची स्क्रुटिनी आता राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेली असून ज्या अपात्र लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला आहे त्या लाडक्या बहिणींकडे मिळालेले पैसे परत घेतले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी केलेल्या विधानामुळे संभ्रम निर्माण झाला होता. काही महिला स्वतःहून पैसे जमा करत आहेत, त्यांचे पैसे सरकारी तिजोरीत जमा होतील असंही आदिती यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. तर सरकारकडून पैसे परत घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचंही सांगण्यात येत होतं. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत स्पष्ट शब्दात शासनाची भूमिका मांडली. लाडक्या बहिणींकडून कुठलीही रिकव्हरी होणार नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालेला आहे. राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांकडून सरकारवर टीकेची झोड उठली. आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्याकडून आदिती तटकरे आणि राज्य सरकारवर टीका करण्यात आली होती. तसेच लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले तर गाठ आमच्याशी आहे असं म्हणत इशारा दिला होता. आता याबाबत स्वतः आदिती तटकरे यांनी पैसे परत घेतले जाणार नसल्याचं म्हटलं आहे. आम्ही शासन म्हणून कोणाचेही पैसे परत घेतलेले नाहीत. विभागाने किंवा सरकारने गेल्या 5 महिन्यातले पैसे परत घेण्याचा प्रश्न नाही, कारण आम्हाला असा कोणताही निर्णय घेतलेला नाही असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. तर अजित पवार यांनी सुद्धा स्पष्ट शब्दात ते सांगितलं आहे. थकीत आहे. 22 लाख शेतकऱ्यांचा कृषी यांत्रिकीकरण. त्याच्या कालच मी कृषीचा आढावा घेतलाय. त्याच्यात काही गोष्टी 1 रुपयामध्ये पीक विमा आणि इतर गोष्टी आम्ही कुठलंही राज्य सरकार चांगल्या भावनेने योजना देण्याचा प्रयत्न करतो, कारण काही प्रवृत्ती अशी विकृत असते की त्याच्यातनं गैरफायदा कसा घेता येईल ते थोडंसं ह्याच्या बाबतीमध्ये झालंय. जे काही पेपर्स पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता काही बाबतीमध्ये कशी आपल्याला आणता येईल, त्याच्यामधले असे जे काही त्रुटी आहेत, जे काही गोष्टी आहेत त्या कशा आपल्याला दूर करता येईल याबद्दल आम्ही सगळेजण लक्ष घातलंय. देवेंद्रजी आल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांशी पण बोलून त्याबद्दलचे अंतिम निर्णय घेतले. 2 ठिकाणच्या पालक ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.